राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्हा अध्यक्ष आदरणीय विराजदादा नाईक यांचं शुभागमन आज 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 खेळाडू लिलाव प्रक्रिया व ट्रॉफी अनावरण सोहळा या निमित्त होत आहे। आज जर पाहिले तर 32 शिराळा तालुक्यातील युवा नेते राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अध्यक्ष सांगली जिल्हा आदरणीय विराज नाईक दादा यांचं शुभागमन होते। 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत। हेलो चेक हेलो 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 चेक हेलो चेक हेलो त्याचबरोबर सन्माननीय विजयजी पाटील काळुंद्रे आज ते देखील या ठिकाणी या खेळाडू लिलाव प्रक्रियेदरम्यान उपस्थित आहेत। साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। विजयजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। सर्व संघ मालकांना विनंती असेल आपण आपापल्या जागेवरती बसून घ्या। सर्व संघ मालक, खेळाडू, आयोजक कमिटी हॅलो ऑक्शनला सुरुवात होण्यापूर्वी काही सूचना आहेत। प्रत्येक टेबलवरती फक्त 2 संघ मालक आणि आयकॉन आणि चॉईस खेळाडू बसतील। बाकी जे खेळाडू या ऑक्शनसाठी उपस्थित आहेत आयोजक कमिटीमधील पाठीमागे बसण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांना विनंती असेल आपण बसून घ्या। संघ मालकाच्या टेबलवरती फक्त 2च खेळाडू बसतील, आयकॉन आणि चॉईस, आणि 2च संघ मालक टेबलवरती उपस्थित राहतील याची नोंद घ्या।
हॅलो. सर्व संघ मालकांना त्याचबरोबर आयकॉन आणि चॉईस खेळाडूंना पुन्हा एकदा एक सूचना देण्यात येते की प्रत्येक टेबलवरती 2 संघ मालक आणि त्यांच्या समेत आयकॉन आणि चॉईस खेळाडू हेच फक्त टेबलवरती राहतील. एक्स्ट्रा प्लेयर जे या ऑप्शनसाठी आले असतील त्यांना विनंती असेल कृपया आपण पाठीमागे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. काही सूचना आहेत आणि त्या सूचनेचं पालन प्रत्येकाला करावं लागेल. आणि त्या असोसिएशनची जी नियमावली आहे, जी काही पॅनल्टी असेल ती मात्र तुमच्या टीमला दिली जाईल याची नोंद घ्या.
हॅलो. चला तर सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. सर्वांना सगळ्यात पहिल्यांदा जय शिवराय, जय श्रीराम. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी मनापासून अधिक स्वागत करतो. नुकतीच रॉयल एंट्री ज्यांचे या ऑक्शनला झाले, आमचे शिराळा विधानसभाचे मतदारसंघाचे युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष, विराज उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष, लोकप्रिय दमदार आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांचे चिरंजीव सन्मान्य आदरणीय विराजी नाईक साहेब, अर्थातच दादा यांची अगदी रॉयल एंट्री या स्पर्धेला झाली. दादा, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनापासून अधिक स्वागत. तुम्ही आलात या खरं तर व्यासपीठाची शोभा खूप छान वाढले. तुम्ही आलात या ऑक्शनची शोभा खूप छान वाढली आणि तुम्ही आल्याने या ऑक्शनला आणखीन खूप छान छान लागणार आहेत. आपण थोड्याच वेळामध्ये सर्व जे आयकॉन आहेत त्या सर्वांची एक रॉयल एंट्री आपण करणार. तदनंतर अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीस हार अर्पण करून आजच्या ऑक्शनची आपण करणार आहोत सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा येस आमचे सर्व ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचे खरं तर कला ज्यांनी तारी वादक आमच्यासोबत आहेत. संदीपजी गुरव साहेब, सूर्यकांत गुरव साहेब, आज पवार साहेब आणि शिवाजी सावंत साहेब आहेत, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. खरं तर तुम्ही तुमच्यासाठीच हा तुतारीचा नाद वाजवला, तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तर तुम्ही सर्वजण तयार आहात, आपण करूया सुरुवात. शिराळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य आदरणीय मानसिंगजी नाईक भाऊ पुरस्कृत 32 शिराळा प्रीमियर लीग 2024च्या 5व्या पर्वाला आपण करणार आहोत सुरुवात. आणि खेळाडू निवड प्रक्रियेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. सर्वात पहिल्यांदा एकूण 12 संघ मालक, 12 मास्टरमाइंड आयकॉन आणि 12 हुशार कॅप्टन प्रत्येकासोबत आहे. चॉईस प्लेयर प्रत्येकासोबत आहे. आता प्रत्येक संघाचा आपण घेणार आहोत रॉयल एंट्री. सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल, संघ जो 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 मध्ये खेळतोय तो पहिला संघ आहे आणि त्या संघाचं नाव आहे अर्थातच SD लायन संघ. वेलकम. संघ मालक संतोष भाऊ शिरसाट साहेब, कमलेश भाऊ तरे, आयकॉन आहे दीपक कांबळे आणि अजय जाधव. वा, एकदा जोरदार टाळ्या. संघ रुबाबदार संघ मालक आयकॉन डॅशिंग आहे. चॉईस प्लेयर कास आहे. पहिला संघ आहे जो 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये ऑक्शन मध्ये ज्यांची होते रुबाबदार एंट्री. संघ मालकाला बघू शकता, रुबाबदार आहेत दोन्ही संघ मालक. एका साईडला संतोष भाऊ शिरसत साहेब, दुसऱ्या साईडला कुलेश भाऊ तरे साहेब. आयकॉन आहे दीपक कांबळे. चॉईस प्लेयर क्लास आहे, खास आहे अजय जाधव. दोघांचं आहे मनापासून अधिक स्वागत. दोघांना शुभेच्छा दिल्या जातात मान्यवरांच्या शुभ हस्ते. येणाऱ्या 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 साठी तुम्हाला या शुभेच्छा दिल्या जातात. एक फोटोशूट होईल, एकदम छान फोटोशूट केला जाईल. अगदी भाऊ असतील, दादा असतील तुमच्यासोबत. या फोटोमध्ये क्षण येतो क्षण जातो, हा फोटो काळजात राहतो. यासाठीच आम्ही ही आठवण भेट म्हणून फोटो यावेळी मात्र कॅप्चर करतोय. आमचे कॅमेरामॅन आहेत सज्ज. एका साईडला आपण पाहिलं तर आयकॉन चॉईस प्लेयर संघ मालक आणि त्यांच्यासोबतचा हा एक छान रुबाबदार फोटो. सर्व दमदार आणि सर्व आपण पाहिलं तर क्रिकेट प्रेमी एकाच फ्रेममध्ये कॅप्चर केले जातात. विनंती करेल, तुमचा जो लकी टेबल आहे तिथे तुम्ही विराजमान होऊन घ्यायचंय. तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. छान झाली रॉयल एंट्री. जाऊयात सेकंड रॉयल एंट्री कडे. दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल आज खेळाडू निवड प्रक्रिया. आणि
तर या स्पर्धेतील खेळाडू लिलाव प्रक्रिया आणि दुसरा संघ आहे आर्यन 11 शेडगेवाडी. संघ मालक विकाजी शेडगे, प्रकाशजी शेडगे आणि शिवाजी शेडगे भाऊ. आयकॉन खेळाडू वाकुडी गावचा पट्ट्या स्वप्नील पाटील आणि गुडे गावचा एक सुपरस्टार खेळाडू अंकुश जाधव. या सर्वांची रॉयल एंट्री या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. आज खेळाडू निवड प्रक्रिया टीम आर्यन 11 शेडगेवाडी. संघ मालक विकास शेडगे, प्रकाश शेडगे आणि शिवाजी शेडगे भाऊ. दमदार एंट्री आयकॉन खेळाडू जर पाहिलं तर 32 शिराळा टेनिस क्रिकेट गाजवलेला अंकुश जाधव आणि चॉईस खेळाडू स्वप्नील पाटील वाकुर्डे. संघ मालक विकास शेडगे, शिवाजी शेडगे, मौली पाटील पाहायला मिळत आहेत. आज विराजदादा नाईक या ऑक्शनसाठी उपस्थित आहेत आणि संपूर्ण संघ मालक त्याचबरोबर आयकॉन खेळाडू देखील या ऑक्शनसाठी उपस्थित आहेत. तर एक फोटो सेशन केलं जाईल. या खेळाडू निवड प्रक्रियेची गोड आठवण संघ मालक, आयकॉन खेळाडू, चॉईस खेळाडू विराजदादांच्या समेत एक फोटोशूट केला जाईल आणि त्यानंतर टेबलवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आर्यन 11 शेडगेवाडी. दोन्ही संघांचं मनापासून अधिक स्वागत. जाऊयात माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ पुरस्कृत 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 मध्ये संघ क्रमांक 3. खरं तर या संघाची एंट्री करण्याआधी दोन गोष्टी जरूर सांगेल. या संघाचा आयकॉन जेव्हा ISPL मध्ये म्हणजे इंडियन स्ट्रीक प्रीमियर लीगमध्ये खेळला तेव्हा आमची छाती अभिमानाने फुलली, आमची कॉलर टाईट झाली की शेतकरी घरातला कुटुंबातला एक सर्वसामान्य खेळाडू जेव्हा ISPL मध्ये खेळतो माझी मुंबई या संघातून. आणि अर्थातच सिनेमाचे स्टार अमिताभ बच्चन सर, अभिषेक बच्चन सर, तदनंतर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर हे जेव्हा उभे राहून आपल्या खेळाडूसाठी टाळ्या वाजवतात तेव्हा आम्हाला खूप अभिमान झाला. आणि आवाज देऊयात संघ क्रमांक 3 अर्थातच अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामवडे या संघाचं होईल जोरदार आगमन. आणि त्याआधी आपण 2 मिनिटं थांबूयात. मोही ए भाई ते 3 दिले. मोय जाऊयात. अर्थातच गतवर्षी या संघानं पहिल्या क्रमांकाचं प्राइज उचललं, गुलाल उधळला. त्यांचं स्वप्न झालं पूर्ण आणि स्वप्न इथेच थांबत नसतात. स्वप्न प्रत्येकाला आणखी देऊयात. अर्थातच साई दत्त वॉरियर्स रांजणवाडी या संघाला आपण देऊयात आमंत्रण तुतारीच्या आवाजामध्ये. वेलकम साई दत्त वॉरियर्स रांजणवाडी. सुहास चव्हाण नुकतंच 40+ या मैदानामध्ये मिस्टर 360 16-18 चेंडूमध्ये 61 धाबाची नाबाद खेळी केली. तो आयकॉन खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसेल. आणि संपूर्ण 32 शिराळ्यामध्ये रबाडा या नावाने जर कोण ओळखला जात असेल अजय पाटील. संघ आहे साई दत्त वॉरियर्स रांजणवाडी. सुरेश रांजवन भाऊ आपला माणूस आणि सुनीलजी रांजवन दादा यांचा संघ. आयकॉन सुहास चव्हाण, मिस्टर 360, रबाडा, अजय पाटील. तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. विनंती करेल बसून घ्या आपल्या लकी टेबलवरती. थँक्यू सो मच. क्रमांक 4चा संघ आपल्याला पाहायला मिळेल. ज्या टीमचे आयकॉन खेळाडू विजय पावले ज्यांनी संपूर्ण सांगली जिल्हा नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि भारताच्या बाहेर देखील जाऊन आपल्या सांगली जिल्ह्याचं त्याचबरोबर 32 शिराळा तालुक्याचं मांगले गावाचं नाव ज्यांनी रोशन केलं.
ते आयकॉन खेळाडू विजय पावले आणि चॉईस खेळाडू विनोद माने ज्या टीमचा आहे आणि या टीमचे संघमालक सन्मान्य अरुणदादा मोहिते स्पोर्ट आणि अरुणदादा मोहिते स्पोर्ट या टीमचे होते रॉयल एंट्री. ज्या टीमला जर खऱ्या अर्थाने जर पाहिले तर टी ISPL सारख्या स्पर्धा खेळणारा एक आयकॉन खेळाडू लाभलेला आहे. ती टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या ठिकाणी दाखवले होते. अरुणदादा मोहिते स्पोर्ट या वेलकम. विनोद माने चॉईस खेळाडू आहे. संघमालक अरुणदादा मोहिते गतवर्षी देखील विजय पावले यांच्यासारखा एक सुपरस्टार आयकॉन खेळाडू ज्याने आपल्या टीममध्ये खेळवला आणि तिसऱ्या क्रमांकावरती गतवर्षी हा संघ राहिला आणि यावर्षी देखील पर्व क्रमांक 5 मध्ये त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अरुणदादा मोहिते स्पोर्ट या टीमचे टीम ओनर अरुणदादा मोहिते, त्याचबरोबर चॉईस खेळाडू विनोद माने वाकोडे गावचा सुपरस्टार खेळाडू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर येस नेक्स्ट टीमला आपण देऊयात आवाज. माननीय आमदार मानसिंगराव नाईक साहेब भाऊ पुरस्कृत 32 शिराळा प्रीमियर लीग 2024च्या पर्व क्रमांक 5 मध्ये हा संघ कोणत्या नावाने खेळतोय आणि कोणते आयकॉन कोणते चॉईस प्लेयर या संघाकडे आहेत आपण पाहूयात आणि आवाज देऊयात. रॉयल एंट्री होईल, आहेत रेडी. आवाज देऊयात रायझिंग स्टार 3964 हा त्यांचा लकी नंबर आहे. तर आवाज देऊया तुतारीच्या आवाजामध्ये. वेलकम रायझिंग स्टार 3964. येस सोमनाथ नायकवडी साहेब यांचा तो संघ आहे. सर्जेराव पाटील SP साहेब, त्याचबरोबर चेतन पाटील साहेब आणि अर्थातच महाराष्ट्र पोलीस कार्यरत महादेव कदम आयकॉन आहे. रुबाबदार आयकॉन, रुबाबदार चाल आहे, क्लास आहे. आणि या खेळाडू सोबत आपण पाहिलं चॉईस प्लेयर मिथुन मस्कर आहे. रायझिंग स्टार 3964 सोमनाथ नायकवडी, सर्जेराव पाटील SP साहेब, चेतन पाटील यांची ती टीम आहे आणि आयकॉन खेळाडू महादेव कदम महाराष्ट्र पोलीस कार्यरत आणि चॉईस प्लेयर मिथुन मस्कर अशी दमदार अँड क्लास टीम आहे. ही एक फोटोशूट केला जातोय. या स्पर्धेची एक आठवण भेट आपण पाहिलं तर दादांसोबत आणि तदनंतर आपण पाहिलं तर या संघाला आमंत्रित केलं जाईल. येस तुम्ही बसू शकता तुमच्या लकी टेबलवरती आणि तदनंतर जाऊयात पुढच्या संघाच्या रॉयल एंट्रीकडे. तर क्रमांक 6 मध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल. यावर्षी नवीनच या संघाने आपली एंट्री केलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि या टीमचा आयकॉन खेळाडू ज्याने सरकार 11 या टीमकडून खेळत असताना 32 शिराळा प्रीमियर लीग सातत्याने गाजवत आलाय. तो आयकॉन खेळाडू अमर मराठे आणि चॉईस खेळाडू विजय मराठे, एकाच गावातील 2 सुपरस्टार खेळाडू आणि संघ मालक श्री विकास कारंडे भाऊ. वेलकम 32 शिराळा प्रीमियर लीग खेळाडू निवड प्रक्रियेमध्ये आपल्याला सहर्ष स्वागत आहे. 5 स्टार स्पोर्ट मराठीवाडी संघ मालक श्री विकास कारंडे भाऊ. संजय दादा पाटील, विकास कारंडे, आयकॉन खेळाडू अमर मराठे, त्याचबरोबर चॉईस खेळाडू विजय मराठे सोन्या. अगदी सरकार 11 या टीमकडून खेळत असताना अमर मराठे आणि 32 शिराळा प्रीमियर लीग सातत्याने चांगलं समीकरण राहिले आणि आज मात्र टीम 5 स्टार स्पोर्ट मराठीवाडी एक गाव अकराच्या क्रिकेटमध्ये ज्या नावासाठी संघर्ष केला तोच संघर्ष मात्र घेऊन चालला हा खेळाडू 32 शिराळा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. विराजदादा नाईक युवा नेते, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष धन्यवाद, मनापासून आभार. आणि महाराजात आपण जाऊयात नेक्स्ट टीम जी या स्पर्धेमध्ये उतरणार आहे.
माननीय आमदार मानसिंगराव नाईक साहेब भाऊ पुरस्कृत 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 मध्ये यानंतरचा संघ कोणत्या नावाने खेळतोय, कोणते संघ मालक आहेत, कोणता आयकॉन आहे, चॉईस प्लेअर कसा आहे पाहूयात. एक फोटोशूट त्यांचा घेतला जातोय आणि आवाज देऊयात. सज्ज आहे तुतारीचा मान. आवाज देऊयात श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द या संघाचे संघ मालक राम पाटील, सुरेश मुळीक, बाहुल पाटील फौजी. वेलकम. काय संघ आहे, रुबाबदार संघ मालक आहेत. आयकॉन या टीमचा अर्थातच पोपट पालेकर आणि अमोल माने या टीम सोबत आपण पाहिलं तर चॉईस प्लेअर करतोय श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द. राम पाटील, सुरेश मुळीक, भाऊसो पाटील फौजी. आयकॉन आहे पोपट पालेकर आणि अमोल माने ॲज अ चॉईस प्लेअर. रुबाबदार संघ आहे, रुबाबदार संघ मालक आहे. आयकॉनची चाल क्लास होती, पॉझिटिव्हपणा आत्तापासूनच आहे आणि या संघाला देऊयात येस 5व्या पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एक फोटोशूट केलं जाईल. दादा आहेत आणि त्यांच्यासोबत संपूर्ण आपण पाहिले मान्यवर आणि त्याचबरोबर आयकॉन संघ मालक यामध्ये होईल. अर्थातच या ऑप्शनची एक छोटीशी आठवण फोटोशूट आणि विनंती करेल आपल्या लकी टेबलवरती आता तुम्ही बसू शकता आणि यानंतर जाऊयात नेक्स्ट रॉयल एंट्रीकडे. बत्तीस शिराळा प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 मध्ये क्रमांक 8चा संघ आपल्याला पाहायला मिळेल, ज्याचे संघ मालक सन्माननीय प्रकाश पाटील साहेब, समाजसेवक आणि आधारस्तंभ या टीमचे संदीपदादा म्हात्रे. आयकॉन खेळाडू अमर माने राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि अनेक कालावधीनंतर मात्र 32 शिराळा प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळताना पाहायला मिळेल. चॉईस खेळाडू बबलू पाटील, वन विभाग, सातारा जिल्हा आणि असे 2 आयकॉन खेळाडू आणि या टीमचे संघ मालक प्रकाश पाटील साहेब. या टीमची करूया आपण रॉयल एंट्री. या मातोश्री प्रतिष्ठान संघ दाखवलं ते बबलू पाटील चॉईस खेळाडू प्रकाश भाषे, प्रकाश पाटील मामा संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगम स्टाईल इथे चॉईस खेळाडू रॉयल एंट्री होताना पाहायला मिळते. बबलू पाटील, प्रकाश पाटील मामा यांच्या संघ मालकीचा संघ मातोश्री प्रतिष्ठान या नावानं यावर्षी देखील हा संघ खेळताना पाहायला मिळेल. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. तुम्ही बसू शकता तुमच्या लकी टेबलवरती. यानंतरच्या संघाला देऊयात आपण आवाज आणि अर्थातच माननीय श्री आमदार मानसिंगराव नाईक साहेब भाऊ पुरस्कृत 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 मध्ये 5व्या पर्वामध्ये कोणता संघ खेळतोय, कोणत्या नावाने खेळतो, कोण आयकॉन आहे, कोण चॉईस प्लेअर आहे आपण पाहूयात. आवाज देऊयात, एक रॉयल एंट्री करूयात, तुतारीचा मान देऊन अर्थातच बोलूयात चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी. वेलकम. येस, दमदार एंट्री आहे. चिलाई देवी आपल्या गाव देवीच्या नावानं खेळणारा संघ चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी. ॲडव्होकेट सचिन डिगे आणि अगदी संदीप डिगे साहेब यांचा संघ आहे. आयकॉन प्लेअर अमित पाटील आणि चॉईस प्लेअर अजय माने खेळतो या संघामध्ये. यंदाच्या सत्रामध्ये दोघेही भन्नाट फॉर्म मध्ये आहेत आणि एक आयकॉन अमित पाटील जो सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि दुसरा अजय माने हा देखील सध्या बराच फॉर्म मध्ये आहे. तर अगदी रुबाबदार संघ मालक तुम्ही पाहताय. ॲडव्होकेट सचिन डिगे, संदीप डिगे आणि चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी या नावानं 5व्या पर्वामध्ये हा संघ उतरणार आहे. त्यांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि येस दादा आणि सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आणि सोबत एक छान फोटोशूट केला जाईल. हा छान फोटो आमचे दादा आणि त्याबरोबर आपण पाहिले सर्व संघ मालक, रुबाबदार संघ मालक, त्याच्यासोबत अगदी डॅशिंग आयकॉन आणि त्याचसोबत एक फोटोशूट घेतला जाईल आणि या संघाला देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा 5व्या पर्वासाठी आणि त्यांना मात्र विनंती करेल आपण बसून घ्या आपल्या लकी टेबलवरती. थँक्यू सो मच. तर नेक्स्ट टीम 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 आणि पहिल्या पर्वापासून 5व्या पर्वापर्यंत
जो संघ सातत्याने 32 शिराळा प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळाला, ज्या संघाचं नाव आहे टीम MV टायगर, संघ मालक विशाल भाऊ नाईकवडे, त्याचबरोबर महेशजी चोरमारे, आयकॉन खेळाडू सुनील पाटील नाना आणि प्रवीण शिरसट रसल, हे दोन आयकॉन खेळाडू आणि चॉईस खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. या MV टायगर टीम विशाल भाऊ नाईकवडे, सुनील पाटील नाना, प्रवीण शिरसट रसल ही टीम या ठिकाणी दाखल होते. वेलकम MV टायगर. पहिल्या पर्वापासून पाचव्या पर्वापर्यंत जो संघ सातत्याने 32 शिराळा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि पाचव्या पर्वामध्ये देखील दमदार एंट्री या टीमचे विशाल भाऊ नाईकवडी, एक स्मिथ हास्य या व्यक्तिमत्वाच्या चेहऱ्यावरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. संघ मालक आहेत त्याचबरोबर महेशजी चोरमारे आणि आयकॉन खेळाडू सुनील पाटील नाना, ठाणे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे, त्याचबरोबर प्रवीण शिरसट रसल हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. टीम MV टायगर या टीममध्ये फोटोशूट केला जातोय. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. विनंती करेल आपण बसून घ्या आपल्या लकी टेबलवरती आणि यानंतरचा कोणता संघ यानंतरचा संघ जो अर्थातच खेळणार आहे माननीय श्री आमदार मानसिंगराव नाईक साहेब भाऊ पुरस्कृत 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 मध्ये पाचव्या पर्वामध्ये हा संघ कोणत्या नावाने खेळतोय, कोण आहे आयकॉन, कोण आहे चॉईस प्लेयर, कोणते आहेत संघ मालक आपण पाहूयात. तुतारीचा मान त्यांना देऊयात आणि आवाज देऊयात. श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मारूळ संघ वेलकम. रुबाबदार संघ पैलवान सचिन मस्के पाटील, श्री सचिन साप्ते दादा आणि निलेश पाटील यांची टीम आहे. एका साइडला आयकॉन सागर थोरात आहे, दुसऱ्या साइडला चॉईस प्लेयर अक्षय डिसले आहे. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये चर्चा या संघाची देखील होईल. श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मारूळ संघ, पैलवान सचिन मस्के पाटील, सचिन साप्ते दादा आणि निलेश पाटील यांची टीम आहे. आयकॉन सागर थोरात आणि चॉईस प्लेयर अक्षय डिसले आहे. एक छान फोटो घेऊयात, आठवणीतला फोटो या खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये पाचव्या पर्वातला फोटो. दादा आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व मान्यवर यांच्यासोबत संघ मालक आयकॉन यांच्यासोबत एक छान फोटो घेतला जातोय आणि विनंती करेल आपण आपल्या लकी टेबलवरती आता विराजमान होऊन घ्या. थँक्यू सो मच. यानंतर या लीग स्पर्धेमधील शेवटचा संघ, या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघ, आतापर्यंत 11 संघांची रॉयल एंट्री पाहिली. 12वा संघ, ज्या संघाचे संघ मालक ज्या व्यक्तिमत्वानं 32 शिराळा क्रिकेटसाठी सातत्याने एक महत्त्वाचं योगदान दिलंय आणि सातत्याने 32 शिराळा क्रिकेटची सेवा अतिशय प्रामाणिकपणे केले. दादा बॉईज या टीमचे संघ मालक शंकरदादा मोहिते, आयकॉन खेळाडू हर्षल काळोके, चॉईस खेळाडू विजय जाधव, सोनवडे गावचे 2 सुपरस्टार खेळाडू आणि टीम सज्ज होते. दादा बॉईज वेलकम. 32 शिराळा तालुक्यातील सातत्याने ज्या व्यक्तिमत्वानं क्रिकेटची सेवा केली असे आदरणीय शंकरदादा मोहिते यांच्या संघ मालकीचा संघ दादा बॉईज दाखल होतो या खेळाडू लिलाव प्रक्रियेदरम्यान. आयकॉन खेळाडू हर्षल काळोके ज्याने पनवेल परिसरामध्ये आपलं क्रिकेट गाजवलंय, तर दुसऱ्या बाजूला विजय जाधव चॉईस खेळाडू सातत्याने शंकरदादा मोहिते स्पोर्ट या टीमकडून खेळत आला एक वाकरज क्रिकेट आणि पुन्हा एकदा लीग स्पर्धेमध्ये दादा बॉईज या टीमकडून चॉईस खेळाडू म्हणून खेळताना पाहायला मिळेल. संघमालक शंकरदादा मोहिते, प्रकाश भाई संघमालकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आदरणीय विराजदादा नाईक यांच्या समेत एक फोटोशूट केला जातोय. पहिल्या पर्वापासून अगदी 5व्या पर्वापर्यंत जो संघ 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळालाय दादा बॉईज.
सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करेल, जे आता कमिटीचे जे सर्व पदाधिकारी आहे, मी विनंती करेल आता तुमची रॉयल एंट्री आहे. जे पदाधिकारी आता आतमध्ये असतील त्यांना विनंती करेल, आपण रॉयल एंट्रीसाठी थोडंसं बाहेर जायचं, कारण की ही एंट्री आमच्यासाठी महत्त्वाची आहे. हा क्षण सारखा सारखा येत नसतो. हा जे आमचे अध्यक्ष असतील, पदाधिकारी, सर्व तुम्ही सर्व पदाधिकारी, कारण की हा मान आहे आमचा, हा तुमचा सन्मान आहे आणि यासाठी योग यावा लागतो आणि कदाचित आज योग आलाय. तो आज खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये आम्हाला खरं तर योग आला की तुमचा सन्मान आम्ही इतर वेळी करतो, पण नेहमी रॉयल एंट्री प्रत्येकाची होते, पण आमच्या कमिटीची रॉयल एंट्री कधी होणार? ज्यांनी दिवस रात्र मेहनत केले, ज्यांनी खरं बी रोवलं आणि ज्याचा वटवृक्ष झाला, आज त्या प्रत्येकाचं, ज्यानं या वटवृक्षाला पाणी टाकलं, माती टाकली, काळजी घेतली, त्या प्रत्येकाचं आम्ही यावेळी मात्र रॉयल एंट्री करणार आहोत. दादा, आत्तापर्यंत 2019च्या आधी 32 शिरायामध्ये चांदोली धरण होतं, ते लोकप्रिय आहे. 32 शिरायामध्ये सैन्य भरती, पोलीस भरती सर्व काही चालू होतं. नागपंचमी तिथली खूप छान, प्रत्येकाला माहिती आहे. कुस्तीचा खेळ, मातीतला खेळ 32 शिरायाचा लोकप्रिय होता. लोकप्रिय देवस्थानं आहेत 32 शिरायामध्ये. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या सर्व काही होतं 32 शिरायामध्ये. पण 2019च्या आधी तालुक्याचं क्रिकेट, 32 शिरायाचं क्रिकेट हे आम्हाला माहिती नव्हतं की 32 शिराळा हा तालुका क्रिकेटमध्ये 2019 पर्यंत नव्हता. आणि या सर्व गोष्टी फेमस असताना फक्त एक गोष्ट मिस होती, ती 32 शिरायाचं क्रिकेट कुठे दिसत नव्हतं. एक व्यक्ती आला, त्या व्यक्तीनं 2019 मध्ये खऱ्या अर्थानं पटणीचं ग्राउंड आहे ऐरोलीमध्ये दादा, त्या पटणीच्या ग्राउंडमध्ये फक्त ऊन असतं, सावली बसायला कुठेच नाही आहे. आणि माहीत नाही काय दैवी शक्ती आहे क्रिकेटमध्ये, त्या उन्हामध्ये आम्ही उपाशीपोटी संघासाठी कधी खेळत जायचो आम्हालाही कळत नव्हतं. तेव्हाचं ते क्रिकेट म्हणजे काय दैवी शक्ती खरंच माहिती नव्हतं. आम्ही लोकलच्या मागे 1 मिनिटासाठी कधीच धावलो नाही, मात्र मैदानामध्ये एका धावीमुळे मॅच हारेल म्हणून आम्ही जीवाच्या आघातानं धावत राहिलो. ते क्रिकेट 32 शिरायामध्ये 2019च्या आधी मुळीच नव्हतं. मात्र 2019ला एक व्यक्ती आला, त्या व्यक्तीनं सांगितलं की तुम्ही इतर असोसिएशनचे, इतर स्पर्धा बाहेर उभे राहून बघता, तुमच्यासाठी व्यासपीठ कधी तयार करणार, तुम्ही कधी खेळणार? मुलं फक्त बाकीच्यांचं क्रिकेट बघत होते. तेव्हा स्पर्धा मोठ्या चालू होत्या, पण आपल्यासाठी व्यासपीठच नाही. आपण कोणापाशी जायचं, कोणापाशी खेळायचं, आपल्याला कोण पुढे येणार? एक व्यक्ती आला पुढे, त्यांना आज आम्ही आदरानं संस्थापक नेहमी बोलतो. आणि अर्थातच आता जी रॉयल एंट्री होईल दादा, एक बी रवलं, त्याचा वटवृक्ष झाला, ज्याने ज्यानं पाणी टाकलं, ज्याने ज्यानं माती टाकली आणि ज्यानं ज्यानं वटवृक्ष सांभाळलं, ते सर्व कमिटीतले रात्रंदिवस मेहनत करून 32 शिराया क्रिकेट असोसिएशनच्या मुलांना व्यासपीठ तयार करून देणारे खऱ्या अर्थानं आमचे सर्व कमिटी मेंबर, आता त्यांची रॉयल एंट्री होईल. नेहमी ते स्पर्धा भरवतात, त्याच्यामध्ये मान्यवरांची रॉयल एंट्री होते. आणि आज असा योग आलाय की आज तुम्ही आहात, सर्वजण आहात, आणि आज कमिटीची पहिल्यांदा रॉयल एंट्री होईल. ना भूतो ना भविष्य, पहिल्यांदा कमिटीची आपण रॉयल एंट्री करणार आहोत. आणि मी आवाज देईल अर्थातच 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक विशाल भाऊ नायकवडी साहेब, अध्यक्ष डॅसिंग संदीप पाटील बबलू पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, कार्याध्यक्ष विजय जाधव, सचिन चव्हाण सल्लागार, अमर मराठे, अर्जुन पाटील, महेश भोसले, शरद वेंद्रे आणि विशाल साळुंके. एकदा जोरदार टाळ्या. ही आहे कमिटी, हे आहेत सर्व शिलेदार, हे आहेत सर्व आमचे दिवस रात्र मेहनत करून हे सुगीचे दिवस आम्हाला दाखवणारे. आणि आज ज्यांच्यामुळे आम्ही सोन्याचे दिवस पाहतोय, ते सर्व आमची सोन्यासारखी कमिटी इथे आहे. वा, ही सर्व कमिटी आहे. आणि पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांदीची ट्रॉफी जर कोणी आणली असेल तर ती फक्त 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आहे. आणि हा मान, हा सन्मान 32 शिराळ्याकडेच आहे. जे पहिलं असतं ते पहिलं असतं. पहिली चांदीची ट्रॉफी असो, पहिलं क्रिकेट असो, पहिलं आयोजन असो आणि पहिलं प्रेम असो, ते पहिलंच असतं. आणि हे सर्व आमची कमिटी आहे, त्यांचा आम्ही सन्मान. तुतारीचा होईल आवाज आणि देऊया जोरदार टाळ्यांचा आवाज. वा, कमिटी
तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करू. अरे कुठे होते दिवस, म्हणजे क्रिकेट कसे खेळायचो, झाडाचं लाकूड तोडून त्याची बॅट बनवायचो यार, गटारात गेलेला चेंडू घोरून घोरून खेळायचो. आणि आज हे ऑप्शनचे दिवस तुम्ही दाखवले. पहिलं ऑप्शन अजून आठवतं मला, ते मार्केटमध्ये झालेलं उभं राहून चिठ्ठ्यांवरती ऑप्शन होतं. आणि आज काय दिवस आणले त्या दादा. पहिलं ऑप्शन चिठ्ठ्यांवर, मार्केटमध्ये उभं राहायचं, चिठ्ठी टाकायची, नशिबाच्या खेळात जो येईल तो घे बाबा, खुश राहा आणि खेळ. हे ऑप्शन होतं दादा. पहिलं ऑप्शन झालं. दुसरं ऑप्शन मला वाटतं गणपतीचं मंदिर होतं त्याच्या हॉलमध्ये झालं दादा. खिशातला मोबाईल 4 महिन्याने अपडेट होतो, आपण कधी अपडेट होणार. तिसरं ऑप्शन आम्ही केलं अगदी डीमार्टच्या समोर एक हॉटेल होतं त्याच्या मॉलमध्ये केलं, हॉलमध्ये केलं. चौथं आणि पाचवं ऑप्शन दादा अपडेट झालो आपण. मोबाईल कसा अपडेट झाला, फ्रेश होतो, अपडेट झालो. आज स्क्रीन आहे. महाराष्ट्रातली सर्वात मोठं यूट्यूब चॅनल आणि सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल ओमसाई MTC डोंबोली खोनीगाव या ऑप्शनला आहे. खूप मोठी गोष्ट आहे. यांची डेट भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर महाराज आहेत आमचा आशिष चोरगे, असे समालोचक मी स्वतः आहे. त्यानंतर हे संपूर्ण सजवले तुतारेवाले, प्रत्येकाच्या डोक्यावरती मानाचा फेटा आहे. दिवस या कमिटीने खूप छान आणले. कुठे होतो आपण आणि कुठे आणले आपल्याला. एकदा जोरदार टाळ्या या 32व्या क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीसाठी. थँक्यू सो मच. तुम्ही चांदीचे दिवस दाखवले, चांदीची ट्रॉफी दाखवली, पण सोन्यासारखेही दिवस तुम्ही दाखवले. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाकडे लगेच जाऊयात. दादा मी विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून आजच्या सोहळ्याची सुरुवात केली जाईल. सर्वांनी उभं राहायचं आहे. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते. त्या स्त्रीच्या पदराला हात नवऱ्याला रांजाचा भर चौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे छत्रपती. 450 वर्षाचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा एकमेव मराठा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. पाहुनी शौर्य तुझ्या पुढे मृत्यू नतमस्तक झाला. माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय श्रीराम. थँक्यू सो मच. मनापासून आभार. या स्पर्धेची या ऑप्शनची सुरुवात अगदी थोड्याच वेळामध्ये केली जाईल. एक दमदार सुरुवात या ऑप्शनची केली जाईल. थँक्यू सो मच. सत्कार समारंभ आपण अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तीच परंपरा या ऑप्शनच्या वतीनं आपण करणार आहोत. मी विनंती करेल आपण सत्कार समारंभ आपण अतिथी कक्षामध्ये करूयात. मी सर्व पदाधिकारी, आता थोड्याच वेळापूर्वी जे सर्व पदाधिकारी आली त्यांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं आपण दादांचा सन्मान घेणार आहोत. आपण सर्वांनी पुढे या. आमचे संस्थापक, अध्यक्ष, सचिव, सल्लागार सर्वांना विनंती करेल, आपण सर्वांनी या. विशालभाऊ नायकवडी साहेब, संदीपजी पाटील, सुनील पाटील, विजय पाटील, सचिन चव्हाण, अमर मराठे, अर्जुन पाटील, महेश भोसले, शरद बेंद्रे आणि विशाल साळुंखे, आपण सर्वांनी या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेत आहोत. तर सर्व कमिटी या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आज विराजदाता नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या प्रेमापोटी आज नवी मुंबईमध्ये दाखल झाले, त्याने त्यांचा करूयात आपण सन्मान. हा सन्मान आपण घेतोय. खरं तर आजच्या धगधगीच्या युगामध्ये कोणाकडेच वेळ नाहीये आणि वेळेतला
उबदार शाल त्याचबरोबर प्रेमाचा आपुलकीचा सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपले आभार व्यक्त केले जाते. मी सर्व आता टीम मालकांचे आता सन्मान यावेळी मात्र आपण घेऊयात. मी विनंती करेल दादा आपल्या शुभ हस्ते संघ मालकांचे सन्मान आपण काही क्षणात मी विनंती करेल. सर्वात पहिल्यांदा श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघाचे संघमालक पैलवान सचिन मस्के पाटील आणि सचिनजी साप्ते दादा आणि निलेश पाटील आपण त्वरित या प्लीज संघ मालकांना विनंती करेल. संघ मालक श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघाचे पैलवान सचिन मस्के पाटील, श्री सचिन साप्ते दादा आणि निलेश पाटील आपण या. खरं तर तुमचा सन्मान आम्ही दादांच्या शुभ हस्ते करतोय कारण की तुम्ही आहात म्हणून या असोसिएशनमध्ये आभार व्यक्त केले जातात. महाराष्ट्राचं वस्त्र रेशमी धाग्याने शिवलेली संघाचे विकास शेडगे, प्रकाश शेडगे आणि शिवाजी शेडगे साहेब मी विनंती करेल आपण या. आर्यन 11 शेडगेवाडी संघाचे आणखीन देखणी होते. सर्व संघमालक आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणखीन देखणी होते. सर्व संघमालक आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि तुमचा सन्मान आम्ही दादांच्या शुभ हस्ते करत आहोत. संघमालक खूप महत्त्वाचे. मायेची, प्रेमाची आणि महाराष्ट्राचं वस्त्र जिला म्हटलं जातं रेशमी मायेची उबदार शाल प्रेमाची बरोबर मी विनंती करेल श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द संघमालक राम पाटील, सुरेश मुळीक आणि भाऊसो पाटील फौजी मी विनंती करेल आपण प्लीज या. आपल्या सर्वांचा सन्मान आम्ही करत आहोत कारण की प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक संघमालक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तसेच तुम्ही देखील आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि तुमचा सन्मान आम्ही दादांच्या शुभ हस्ते करत आहोत कारण की या 5व्या पर्वामध्ये तुम्ही संघ घेतला आणि तुमच्या माध्यमातून बऱ्याच खेळाडूंना संधी दिली जाईल या ऑप्शनच्या माध्यमातून. यासाठी तुमचा सन्मान श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स. माझी तर थर्ड रिव्हिजन सुद्धा झाली. यावेळी पुन्हा टॉप. एकतर गरमी त्यात हा चॅप्टर. त्याचबरोबर मी विनंती करेल दादा बॉयज शंकरदादा मोहिते साहेब, शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाचे संघमालक शंकरदादा मोहिते साहेब मी विनंती करेल येस आपण या साहेब. खरं तर दादा जेव्हा नवी मुंबई प्रीमियर लीग होती आणि नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदा जेव्हा शंकरदादा मोहिते साहेब कोट घालून बसले होते तेव्हा आम्हाला खूप अभिमान वाटला होता. जेव्हा नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये शंकरदादा मोहिते साहेब कोट घालून ऑप्शनला बसले होते तेव्हा आम्हाला खूप प्राऊड फील वाटला होता. असं कुठलं गाव नाही ना अशी कुठली स्पर्धा नाही जिथे शंकरदादा मोहिते साहेबांचं नाव नाही आहे. प्रत्येक स्पर्धेला त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे अर्थातच अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामवडे या संघाचे संघमालक अरुणदादा मोहिते साहेब मी विनंती करेल आपण या. आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये दादांच्या शुभ हस्ते घेतोय कारण की आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आणि आपल्या माध्यमातून बऱ्याच खेळाडूंना आज संधी दिली जाईल यासाठी आपला यथोचित सन्मान आम्ही करतोय. प्रेमाची, आपुलकीची, माणुसकीची उबदार शाल आणि प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ. त्याचबरोबर मी विनंती करेल साई दत्त वॉरियर्स रांजणवाडी या संघाचे संघमालक सुरेशजी रांजवन साहेब भाऊ आपला माणूस आणि या सुनीलजी रांजवन दादा मी विनंती करेल आपण या. आपला सन्मान आम्ही घेतोय. आपण खूप महत्त्वाचे आहेत दादा. मागच्या वर्षी पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती नाव कोरणारे संघमालक आहेत आणि आपण आता त्यांचा सन्मान घेतोय. 2023ची ट्रॉफी नावावरती राहिली होती. साई दत्त वॉरियर्स थँक्यू. आणि मी विनंती करेल रायझिंग स्टार 3964 या संघाचे संघमालक सोमनाथजी नायकवडी साहेब, सर्जेराव पाटील साहेब SP आणि चेतन पाटील आपण सर्वांनी या प्लीज. मी विनंती करेल आपण या SP साहेब, सोमनाथजी नायकवडी साहेब, चेतन पाटील या आपण प्लीज या.
तुमचा सन्मान यासाठी केला जातो कारण की तुम्ही या 5व्या पर्वामध्ये संघ घेऊन बऱ्याच खेळाडूंना संधी देणार आहात तुमच्या माध्यमातून. यासाठी तुमचा सन्मान घेऊन आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय. दादांच्या शुभ हस्ते तुमचा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघाचे संघमालक प्रकाश पाटील साहेब आणि आमच्या अर्थातच संदीप दादा म्हात्रे साहेब, मी विनंती करेल आपण या आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब आणि संदीप दादा म्हात्रे साहेब, मी विनंती करेल साहेब आपला सन्मान केला जातोय 5व्या पर्वामध्ये आपण संघ घेऊन आणि आपण पहिला नवीन संघ आहे दादा, यावर्षी हा नवीन संघ खेळतोय. 3 वर्ष गेले, 3 वर्ष. नवीन कोणता आहे? ओके, 3 वर्ष गेले हा संघ खेळतोय. आमचे प्रकाश पाटील साहेब आणि संदीप दादा म्हात्रे, मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या नावाने हा संघ खेळतोय. खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर विनंती करेल चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाचे संघमालक ॲडव्होकेट सचिन डिगे आणि समाजसेवक संदीप डिगे साहेब, विनंती करेल आपण या आपला सन्मान आम्ही इथे दादांच्या शुभ हस्ते घेतोय कारण की आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवली आणि बऱ्याच खेळाडूंना आपल्या माध्यमातून संधी दिली जाईल यासाठी आपला सन्मान घेतला जातोय. ही मायेची आपुलकीची उबदार शाल, प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ. त्याचबरोबर SD लायन्स या नावाने खेळणारा संघ संतोष भाऊ शिरसट आणि कुलेश भाऊ तरे साहेब, मी विनंती करेल आपण या आदरणीय संतोष भाऊ शिरसट साहेब आणि कुलेश भाऊ, मी विनंती करेल आपला सन्मान इथे केला जातोय. आपण देखील बऱ्याच खेळाडूंना आपल्या संघाच्या माध्यमातून संधी देणार आहात म्हणून 5व्या पर्वामध्ये दादांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जातोय. त्याचबरोबर MV टायगर्स या संघाचे संघमालक सन्माननीय विशाल भाऊ नायकवडी साहेब आणि महेशजी चोरमारे साहेब, मी विनंती करेल भाऊ आपण या आपला सन्मान यासाठी केला जातोय. प्रत्येक वर्षी सातत्याने आपल्या संघातून बऱ्याच खेळाडूंना संधी दिली जाते आणि यासाठी आपला सन्मान यावेळी मात्र अतिथी कक्षामध्ये भाऊ दादांच्या शुभ हस्ते केला जातोय. MV टायगर्स या टीमचे संघमालक विशाल भाऊ नायकवडी साहेब यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर शेवटचा संघ अर्थातच 12 नंबरचा संघ समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी या संघाचे संघमालक विकासजी कारंडे भाऊ आणि संजय पाटील दादा, मी विनंती करेल आपण दोघांनी या आदरणीय विकास कारंडे भाऊ आणि आमचे दादा संजय पाटील, समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी या नावाने ही टीम खेळते आणि आपला सन्मान केला जातो कारण की तुमच्या माध्यमातून देखील बऱ्याच खेळाडूंना बऱ्याच नवीन खेळाडूंना संधी दिली जाईल आणि त्यातून एक चमकेल यासाठी तुमचा सन्मान केला जातो 5व्या पर्वामध्ये दादांच्या शुभ हस्ते. दादा ह्या प्रीमियर लीग अर्थातच ट्रॉफी अनावरण म्हणजे एकूण 12 संघ मालक नक्की ज्या ट्रॉफीसाठी खेळणार आहेत त्या ट्रॉफीसाठी ना नावासाठी ना पैशासाठी, आम्ही फक्त ट्रॉफीसाठी आणि या ट्रॉफी सध्या आपण पाहिलं तर त्याच ट्रॉफीचं अनावरण सध्या मात्र केलं जाईल. खरं तर प्रत्येक संघमालक याच ट्रॉफीसाठी मैदानामध्ये लढतो, पडतो, रडतो, पण उठून उभा राहतो याच ट्रॉफीसाठी. ती ट्रॉफी आणि सर्व 12 संघ मालक याच ट्रॉफीच्या मागे लागणार आहेत हात धुवून. क्रिकेट येत्या 5, 6, 7 एप्रिलला ही स्पर्धा खेळली जाणार आणि त्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं कोणती ट्रॉफी असणार आहे ती आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळामध्ये आपण ट्रॉफीचं अनावरण करणार आहोत. ही ट्रॉफी नक्की दिसते कशी आणि या ट्रॉफीचं नक्की वजन किती आहे आणि ही ट्रॉफी कशा पद्धतीने सजवले ही तुमच्या समोर दाखवली जाईल.
सगळे क्रिकेटचे चाहते आज ऑक्शनच्या माध्यमातून एकत्र आलेत. काहींना बैलगाड्याचा नाद, काहींना कुस्तीचा नाद. आम्ही क्रिकेट वेडे आहोत, आम्हाला क्रिकेटचा आहे नाद. काहींनी संपत्ती मोजली, काहींनी गाड्या मोजल्या, आम्ही ट्रॉफ्या मोजतो आणि आम्ही धावा मोजणार. अशी ही क्रिकेटची सर्व क्रिकेट वेडे आज या ऑक्शनच्या माध्यमातून एकत्र गेले. क्रिकेटच्या माध्यमातून खरं तर क्रिकेट म्हणजे गावागावाला एकत्र आणणारा खेळ आहे. क्रिकेट म्हणजे माणुसकीच्या नात्यानं आपुलकीची बांधिलकी जपून ठेवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे जिल्ह्याला एकत्र करणारा खेळ आहे. क्रिकेट म्हणजे तुम्हा आम्हाला नवीन मित्र शोधून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. असे सर्व क्रिकेटचे वेडे आज मैदानामध्ये या ऑक्शनच्या माध्यमातून जरूर दाखल झालेत. कोणी सिनेमा बघायला जातो तर कोणी कार्यक्रम बघायला जातो. आम्ही क्रिकेट वेडे आहेत. आम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये मॅचेस बघायला जातो. कोणी भजनामध्ये गुंग तर कोणी स्वतःमध्ये गुंग. आम्ही क्रिकेट वेडे आहेत. आम्ही चौका षटकारांच्या आतिषबाजीमध्ये गुंग. कोणाला प्रेमाची नशा, कोणाला कशाची नशा. आम्ही क्रिकेट वेडे आहोत. आम्हाला फक्त क्रिकेटची नशा. काहींनी जमिनी मोजला, काहींनी गाड्या मोजल्या. आम्ही क्रिकेट वेडे आहोत. आम्ही आमच्या जवळच्या ट्रॉफ्या मोजतो, आम्ही षटकार मोजतो, आम्ही चौकार मोजतो, आम्ही धावा मोजतो. कोणाला आपल्या पदाचा गर्व, कोणाला कशाचा गर्व. आम्ही आमच्या गावाचे कॅप्टन आहोत, आमच्या संघाचे आयकॉन आहोत, त्याचा आम्हाला आहे गर्व. आम्ही क्रिकेट वेडे आहोत. काहींना कबड्डीचा नाद, काहींना बैलगाडीचा नाद, तर काहींना पबजीचा नाद. आम्ही क्रिकेट वेडे आहोत. आम्हाला क्रिकेटचा आहे नाद. आयुष्यात स्वतःशी वाद असावा, पण आयुष्यात एक ना एक तरी नाद असावा. आम्ही क्रिकेट वेडे आहोत आणि ज्या नादासाठी आम्ही खेळणार आहोत तो खऱ्या अर्थानं नाद येतोय. आता खऱ्या अर्थानं ज्या ट्रॉफीसाठी आम्ही खेळणार आहोत ती ट्रॉफी येते. हॅलो, सर्व संघ मालकांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. एकूण 12 संघ मालक. उडील धुळा होईल रणसंग्राम यशाच्या शिखरासाठी. जो रणसंग्राम आपण येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत आणि ज्या ट्रॉफीसाठी आपण एकत्रितपणे प्रीमियर लीगमध्ये लढणार आहोत ती ट्रॉफी कशी असेल याची उत्सुकता मात्र प्रत्येकालाच लागली असेल. आणि या ट्रॉफीचा अनावरण सोहळा आदरणीय युवा नेते विराजदादा नाईक, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा ट्रॉफी अनावरण सोहळा केला जाईल. सर्व संघ मालक लीग 2024 पर्व क्रमांक 5 ट्रॉफी अनावरण सोहळा या ठिकाणी आदरणीय विराजदादा नाईक यांच्या शुभ हस्ते ते केला जातोय. 12 संघ मालक, 12 आयकॉन खेळाडू, 12 चॉईस खेळाडू. उडील धुरळा होईल रणसंग्राम यशाच्या शिखरासाठी 32 शिराळा प्रीमियर लीग ट्रॉफी अनावरण सोहळा. 14 टाळ्या. याच ट्रॉफीसाठी मेहनत करणार आहात. हाताच्या नशिबाच्या रेषेवरती अवलंबून राहून चालणार नाही या ट्रॉफीसाठी, कारण की नशीब त्यांचं पण असतं ज्यांना हात नसतात. या ट्रॉफीची तुम्हाला किंमत सांगतो. रोख, जिद्द, मेहनत, कष्ट, चिकाटी या ट्रॉफीची आहे खरी किंमत. आणि या ट्रॉफीसाठी लढा पडा काही करा, पण आज फोटो काढून घ्या, रोज बघा आणि रोज नव्यानं स्वप्न बघून या ट्रॉफीच्या मागे हात धुवून लागा. आणि ही आहे तुमच्या समोर ट्रॉफी, ज्याच्यासाठी आम्ही मैदानामध्ये लढणार आहोत, रडणार बिलकुल नाही आहोत. आणि याच ट्रॉफीसाठी प्रत्येकजण प्रत्येकाला 2 हात करणार आहोत. वा, काय ट्रॉफी आहे. मस्त बस्त बघत राहावं की कौतुक करावं, शब्द कमी पडतील अशी ट्रॉफी आहे. क्रिस्टल ट्रॉफी अप्रतिम. थँक्यू सो मच. आणि दादा मी विनंती करेल, आता एवढा मोठा कार्यक्रम आपण पाहिला, ती ट्रॉफी आहे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर खूप एवढी जड आहे की या ट्रॉफीला उचलण्यासाठी संघ आणि तेवढाच जड पाहिजे, संघ पण तेवढाच वजनदार पाहिजे.
बरोबर आहे, ट्रॉफी जेवढी जड आहे तेवढाच जड संघ पाहिजे. आणि थोड्याच वेळामध्ये दादांकडे आपण जाणार आहोत. दादा, काय बोलाल, हे संपूर्ण ऑप्शन आपण पाहिलं? राजकीय कार्यक्रम नाही. आज या ठिकाणी आपल्या कोपर खैनारमध्ये अनेक दिवसापासून ह्या कार्यक्रमाची आपल्या सगळ्यांना उत्सुकता होती. आणि ह्या शिराळ प्रीमियर लीग ह्या वर्षीचं पर्व 5वं हे कधी सुरू होते हे आपण सगळी लोक याची वाट बघत होतो. उद्याच्या 5, 6, 7 तारखेला ही लीग खऱ्या अर्थानं ग्राउंडवरती सुरू होणार आहे. परंतु शिराळ प्रीमियर लीग गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की अतिशय उत्तम पद्धतीनं त्या लीगचं आयोजन हे केलं जातं. आणि ह्या 1-2 वर्षापूर्वी ह्या अशाच एका कार्यक्रमाला, अशाच एका स्पर्धेमध्ये याचा मला त्या ठिकाणी मी आलो होतो. आणि उपस्थित राहून बघितल्यानंतर आपल्या सगळ्या लोकांची तयारी किंवा आपण सगळी लोक किती मोठी मेहनत घेतो हे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसतं. मगाचपासून इथं आल्यानंतर बऱ्यापैकी ह्या लीगची माहिती आणि कशी ह्या लीगची सुरुवात झाली आणि आता ही लीग कुठं पोचल्या हे आपल्या सगळ्यांना ह्याची निश्चितपणे कल्पना आहे. आणि म्हणून एक अभिमान वाटतो, एक आनंद होतोय की अशा ह्या शिराळ प्रीमियर लीग ह्या लीगचा एक भाग म्हणून ह्या आजच्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी आपण सगळ्यांनी आमंत्रण केलं. ह्या लीगची व्याप्ती वाढू दे आणि 6ची आता 12 टीम झाल्या आहेत. 12ची ह्या टीममध्ये आणखी वाढ होते. आणि विशेष करून जी चांगली बाब आहे ह्या शिराळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून की आपल्या शिराळ्यातल्या डोंगरी भागातल्या, ग्रामीण भागातल्या, दुर्गम भागातली पोरं खऱ्या अर्थाने ह्या लीगमध्ये भाग घेतात. आणि एक क्रिकेटच्या प्रेमापोटी ह्या ठिकाणी आपलं काम, आपलं जे काय असेल ते सोडून ह्या 3 दिवस ह्या स्पर्धेमध्ये अतिशय मनाने ह्या लीगमध्ये भाग घेतात. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेली ही लीग आणि ह्या लीगची वाढलेली व्याप्ती, त्याच्या मागचं मोठं कारण म्हणजे ह्या लीगवरती असणारा लोकांचा विश्वास. म्हणजे अतिशय पारदर्शक पद्धतीनं ज्यावेळी आपण एखादी स्पर्धा घेतो आणि त्या स्पर्धेची वाढ कधी होते तर त्यामध्ये भाग घेतणारे विशेष करून जे आयोजक असतात, आयोजकांच्या माध्यमातून जो विश्वास आपण संपादन करतो त्यावरती ह्या लीगची निश्चितपणे त्यानिमित्ताने व्याप्ती वाढत असते. शेवटी ही लीग आली, लीगच्या मागं पैसा आला, परंतु पैशापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट ही आपल्याला ही लीग आहे. ही लीग आपली मोठी झाली पाहिजे. आपले नेते आदरणीय मानसिंग भाऊ यांच्याबरोबर आपण सगळ्यांची बैठक झाली आणि आपली शिराळ प्रीमियर लीग ह्या निमित्तानं होत्या. आणि त्या ठिकाणी तुमची मदत किंवा तुमचा सहभाग त्या निमित्तानं आम्हाला हवा आहे असं ज्यावेळी भाऊंना आपल्या सगळ्या लोकांनी सांगितलं त्यावेळी भाऊंनी पुढाकार घेतला. भाऊंनी मला स्वतःला सांगितलं की उद्याच्या मार्च महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये शिराळ प्रीमियर लीग होणार आहे. आणि माझ्या असं डोक्यात आहे की ती प्रीमियर लीगचं आयोजन हे निश्चितपणे सगळे आयोजक त्यांच्याबरोबर आपल्याला देखील करायचं आहे. आणि ही खूप मोठी जबाबदारी आहे की अशा पद्धतीचं लीग. आणि मी पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्या टीम मालकांचं, आयोजकांचं मनापासून आभार मानतो की तुमच्या एकुलतीपणानं तुम्ही इथं एकत्र आल्यामुळं खरं म्हणजे ही लीग आपली मोठी झाली आणि ह्याच्यापेक्षा मोठी व्हावी अशी मी ईश्वरचरणी अपेक्षा करतो, प्रार्थना करतो. आज या ठिकाणी आपण सगळी लोक आलात त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. दादांचं मनोगत त्याचबरोबर आपल्या तालुक्याप्रती असणारं प्रेम दादांनी व्यक्त करून दाखवलं. आणि सातत्याने 32 शिराळ आणि नाईक परिवार यांचं खऱ्या अर्थाने एक वेगळं नातं राहिलं आहे. अनेक वर्षाचा क्रिकेटचा इतिहास पाहिला तर मानसिंग भाऊ नाईक, त्याचबरोबर विराजदादा नाईक असतील, सम्राट सिंह नाईक, पृथ्वीसिंग नाईक या संपूर्ण नाईक परिवाराचं तालुक्यावरती अगदी आपल्या कुटुंबाप्रमाणे प्रेम आहे. आणि आज त्यांच्या सहकार्यातून 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 यावर्षी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते.
आज आपले बहुमूल्य हजेरी या ठिकाणी लाभले त्याबद्दल पुन्हा एकदा 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या संपूर्ण कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून आभार.